हॅलो फ्रेंड्स, आपण बघत होतो सोर्सेस ऑफ ओन कॅपिटल. त्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं होतं काय इक्विटी शेअर्स आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय प्रेफरन्स शेअर्स. तर चला आपण प्रेफरन्स शेअर्स बघायला चालू करूया. ॲज द नेम, पहिलं प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय? प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय बघितलं होतं आपण? 2 पॉईंट बघितले. त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड कसा असतो? फिक्स, बरोबर आहे. आणि त्यांचं जे ऍट द टाइम ऑफ लिक्विडेशन जे कॅपिटल रिपेमेंट होतं त्यामध्ये इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर त्यांना काय भेटतो? प्रेफरन्स भेटतो, अग्रहक्क भेटतो. त्यामुळे आपण काय म्हणायचो? प्रेफरन्स शेअर. आणि आपल्याला आता हेच बघायचं आहे. ऍज द नेम इंडिकेट्स, these shares have certain preferential rights distinct from those attached to equity shares. The shares which carry following preferential right are termed as preference shares. A preferential right as to payment of dividend during the lifetime of company. आता ह्यांनी काय सांगितलंय? ज्या शेअर्स कडे फॉलोइंग राइट्स असतील, म्हणजे हे राइट्स असतील, त्या शेअर्सला काय म्हणायचं? प्रेफरन्स शेअर्स. पहिला राइट काय दिलेलं आहे? अ प्रेफरन्शियल राइट ऍज टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ कंपनी. कंपनीच्या लाईफ टाइम मध्ये त्यांना काय राहील? प्रेफरन्स राहील. कशाच्या वेळी? पेमेंट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे ज्यावेळेस डिव्हिडंड पेमेंटची वेळ येईल त्यावेळेस इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर कुणाला डिव्हिडंड डिक्लेअर होईल, कुणाला डिव्हिडंड पेमेंट होईल? तर प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. ठीक आहे. पॉइंट नंबर बी, अ प्रेफरन्शियल राईट as to the return of capital in the event of winding up of the company. A preferential right as to return of capital in the event of winding up of company. म्हणजे काय? जेव्हा कंपनी बंद होईल, लिक्विडेट होईल, त्यावेळेस जेव्हा कॅपिटल रिपेमेंटची वेळ येईल तेव्हा इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर कोणाचं कॅपिटल रिपेमेंट होणार आहे? प्रेफरन्स शेअर होल्डर्सचं. आणि हे दोन राईट ज्या शेअर्स कडे असतात त्यांना कुठले शेअर्स म्हणतात? प्रेफरन्स शेअर्स. The holder of preference shares have a prior right to receive fixed rate of dividend before any dividend is paid to equity shares. The rate of dividend is prescribed at the time of issue. काय? The holder of preference share have a prior right to receive fixed rate of dividend. प्रेफरन्स शेअर होल्डरचा रेट ऑफ डिव्हिडंड काय असतो? फिक्स असतो, बरोबर आहे. आणि इक्विटी शेअर होल्डरला कुठला डिव्हिडंड देण्याच्या अगोदर कुणाला डिव्हिडंड मिळतो? प्रेफरन्स शेअर्सला. आणि तो पण रेट कसा असतो? फिक्स असतो आणि प्रिस्क्राइब्ड असतो ऍट द टाइम ऑफ इश्यू. आणि हा रेट कधी ठरवला गेलेला असतो? ऍट द टाइम ऑफ इश्यू. म्हणजे ज्या वेळेस आपण विकतोय किंवा परचेस करतोय त्यावेळेसच हा रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स केलेला असतो. Normally, preference shares do not carry any voting power. They have voting right only on matters which affect their interests, such as selling of undertaking or changing rights of preference shares, etc. Or they get voting rights if dividend remains unpaid. काय दिलेलं आहे? प्रेफरन्स होल्डरला नॉर्मली वोटिंग राईट्स दिले जात नाही, कारण की ते कुठले रिस्क वगैरे घेत नाही. सगळे रिस्क कोण बेअर करत असतं? इक्विटी शेअर्स. ह्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड पण फिक्स असतो, त्यामुळे ह्यांना वोटिंग राईट द्यायची काही गरज नसते. पण हे 2-3 पॉइंट दिलेत त्यावेळेस त्यांना काय असतो? वोटिंग राईट्स मिळतो. बघ कुठलं दिलंय? सच एज सेलिंग ऑफ अंडरटेकिंग. म्हणजे कंपनीने कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीमध्ये नाही तर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामध्ये कंपनीला भरपूर प्रॉफिट होतात. अशा वेळी जर आपण ते इन्व्हेस्टमेंट सेल करतोय तर त्यावेळी वोटिंग राईट मिळणार कोणाला? प्रेफरन्स शेअर्सला. दुसरं काय दिलंय? ऑर चेंजिंग राईट्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. आता प्रेफरन्स शेअर रिलेटेड कुठले राईट्स असतील आणि ते चेंज केले जात असतील तर त्यावेळेस जो निर्णय घेताय, जी मीटिंग बोलवताय तो निर्णय घ्यायला, त्या मीटिंग मध्ये प्रेफरन्स शेअर होल्डरला वोटिंग राईट्स मिळतील, एक्सेट्रा. हा. आणि आणखीन काय दिलेलं आहे? ऑर दे गेट वोटिंग राईट्स इफ डिव्हिडंड रिमेन्स अनपेड. जर त्यांना 2 वर्ष डिव्हिडंड मिळाला नाही तर त्यांना वोटिंग राईट्स दिले जातात. ठीक आहे. द प्रेफरन्स शेअर होल्डर्स आर ओनर्स ऑफ द कंपनी बट नॉट कंट्रोलर्स. ते शेअर होल्डर आहेत. शेअर होल्डर म्हणजे कंपनीचे ओनर्स, बरोबर आहे. पण प्रेफरन्स शेअर्स काय? फक्त ओनर्स आहेत. त्यांच्याकडे कंट्रोल आहे का कंपनीचा? नाही. कंट्रोल का नाहीये? कारण की त्यांच्याकडे वोटिंग राईट्स आहेत का? नाही.
These shares are purchased by cautious investors who are interested in safety of investment and who want steady returns on investment. 2 पॉइंट. पहिलं, काय सेफ्टी ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी जे पैसे इन्व्हेस्ट केले ते पैसे कुठंतरी बुडणार नाहीत ना. त्याची बुडण्याची म्हणजे पैसे वेस्ट जाण्याची रिस्क एकदम कमी असली पाहिजे. बरोबर आहे. मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करेल तेव्हा माझी इन्व्हेस्टमेंट मला परत मिळाली पाहिजे. हाच माझा मोटिव्ह असणार आहे आणि त्याच्यावरती मला काहीतरी इन रिटर्न मध्ये काहीतरी मिळायला पाहिजे. तर इक्विटी शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डरची इन्व्हेस्टमेंट जे असते ते रिस्की असते. का? कारण की सगळ्यात शेवटी त्यांचं कॅपिटल रिपेमेंट होतं. जर त्यांना पैसे काय उरलेच नाही तर त्यांना पैसे मिळणार का? नाही. पण त्याच्या अगोदर कोणाचं रिपेमेंट होतं? तर प्रेफरन्स शेअरचं. म्हणजे पैसे बुडण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. बरोबर आहे. आणि दुसरा पॉइंट, जो रिटर्न मिळणार आहे तो पण कसा आहे ह्यांचा फिक्स्ड आहे. म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड काय फिक्स्ड आहे. बरोबर आहे. म्हणून जे कॉशियस एकदम ज्यांना काळजी असते ते कशामध्ये विचार करतात की आपण इन्व्हेस्टमेंट करायचं प्रेफरन्स शेअर्स मध्ये. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपण बघतोय काय फीचर्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. फर्स्ट पॉइंट, प्रेफरन्स फॉर डिव्हिडंड. माहिती आपल्याला प्रेफरन्स शेअर हॅव द फर्स्ट चार्ज ऑन द डिस्ट्रीब्युटेबल अमाउंट ऑफ annual net profit. The dividend is payable to preference shareholders before it is paid to equity shareholders. पहिलं डिव्हिडंड कशाला डिक्लेअर करतात? अॅन्युअल नेट प्रॉफिट म्हणणं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना जेव्हा इक्विटी शेअर होल्डर्सला डिव्हिडंड द्यायचा आहे त्याच्या आधी कुणाला डिव्हिडंड द्यायला लागणार आहे? प्रेफरन्स शेअर्सला. ठीक आहे. आणि तो पण कसा? फिक्स रेट ऑफ. ठीक आहे. त्यानंतर ना सेकंड पॉइंट, preference for repayment of capital. Preference shareholders have a preference over equity shareholders in respect of return of capital when the company is liquidated. It saves preference shareholder from capital loss. जेव्हा कधी कंपनी बंद होते, लिक्विडेट होते, त्यावेळेस इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट करायच्या अगोदर कोणचं पेमेंट झालं पाहिजे? प्रेफरन्स शेअर होल्डरचं. ह्यामुळे काय होतं? प्रेफरन्स शेअर होल्डरची रिस्क कमी होते. कशापासून? कॅपिटल लॉसेस पासून. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, फिक्स रिटर्न. The shares carry dividend at fixed rate. The rate of dividend is predetermined at the time of issue. It may be in form of fixed sum or may be calculated at fixed rate. The preference shareholders are entitled to dividend which can be paid only out of profits. If the directors in financial crisis decide not to pay dividend, the preference shareholder have no claim for dividend. पहिलं हे बघूया. These shares carry dividend at fixed rate. माहिती आपल्याला त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड कसा असतो? फिक्स असतो आणि प्रीडिटर्मिन्ड असतो ऍट द टाइम ऑफ इश्यू. इट मे बी फॉर्म ऑफ फिक्स सम और मे बी कॅल्क्युलेटेड ऍट फिक्स रेट. त्यांचं फिक्स सम म्हणजे एखादी अमाऊंट फिक्स असू शकते किंवा रेट कुठला तरी आपला फिक्स असू शकतो. दोन्ही पण असू शकतं. The preference shareholders are entitled to dividend which can be paid only out of profits. जर कंपनीला लॉसेस झाला तर ह्यांना डिव्हिडंड मिळणार आहे का? नाही. ठीक आहे. इफ द डायरेक्टर्स इन फायनान्शियल क्रिसिस, कंपनीवरती कुठलं तरी संकट चालू आहे, फायनान्शियल संकट चालू आहे, अशा वेळेस काय करणार? डिसाइडेड नॉट टू पे डिव्हिडंड. जर डायरेक्टरने ठरवलंय की डिव्हिडंड पे करायचा नाहीये, अशा वेळेस the preference shareholders have no claim for dividend. ते डिव्हिडंड वरती डिव्हिडंड क्लेम करू शकतात का? नाही. नेचर ऑफ कॅपिटल. प्रेफरन्स शेअर्स कुठलं नेचर ऑफ कॅपिटल आहे बघूया. Preference shares do not provide permanent share capital. They are redeemed after certain period of time. A company cannot issue irredeemable preference shares. सांगतो. रिडिम्शन म्हणजे काय आपलं झालं होतं. रिडम्शन म्हणजे आता मी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, माझी इन्व्हेस्टमेंट आहे 10 वर्षासाठी, तर 10 वर्षानंतर कंपनी माझे पैसे मला परत करणार आहे. ह्याला म्हणतात रिडम्शन ऑफ शेअर कॅपिटल. ठीक आहे. आता प्रेफरन्स शेअर्स डू नॉट प्रोव्हाइड परमनंट शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे परमनंट आहे का? नाही. त्याची टर्म काय असते? फिक्स असते. दे आर रिडीम्ड आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. अ कंपनी कॅनॉट इश्यू इरिडेबल. कुठलीही कंपनी इरिडेमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे प्रेफरन्स शेअर आर ऑलवेज रिडीमेबल
सर्टन टाइम नंतर सर्टन पिरियड नंतर त्यांचं रिडम्पशन होणार आहे. Preference capital is generally raised a later stage when the company gets established. The shares are issued to satisfy the need of additional capital of the company. Initial stage ला फक्त इक्विटी शेअर्स जनरली इक्विटी शेअर्स इश्यू केले जातात आणि त्याच्यानंतर ना जेव्हा कंपनी बिझनेस करते त्यांना एक्सपान्शन करायचे अशा वेळेस त्यांना काय पैशांची गरज आहे त्यावेळेस ते काय करतात की जे कंट्रोल आहे तो तर आपल्याकडे राहायला पाहिजे. अशा वेळेस त्यांच्याकडे एक चांगला ऑप्शन काय असतो त्यातून शेअर्स इश्यू करू म्हणजे आपली जी रिस्क आहे ती पण कमी होईल आणि आपल्याला आपला जो वोटिंग राईट आहे तो पण सॅक्रिफाईस करायला लागणार नाही. त्यामुळे ते काय करतात प्रेफरन्स शेअर्स इश्यू करतात इन द लेटर स्टेजेस when the company gets established. बरोबर आहे. These shares are issued to satisfy need of additional capital. म्हणजे कशासाठी असतं additional capital साठी असतं. Preference share capital is safe capital as a rate of dividend and market value does not fluctuate. Preference share capital मधली इन्व्हेस्टमेंट कशी आहे सेफ आहे का कारण की त्यांचा रेट ऑफ त्यांची मार्केट प्राइस चेंज होत नाही आणि मार्केट प्राइस का चेंज होत नाही कारण की रेट ऑफ डिव्हिडंड त्यांचा चेंज होतो का रे नाही कारण की रेट ऑफ डिव्हिडंड त्यांचं सेम आणि रेट ऑफ डिव्हिडंड सेम असल्यामुळं त्यांना त्यांची मार्केट प्राइस वरती काय फरक पडत नाही. चल पुढचा पॉइंट काय आहे मार्केट व्हॅल्यू. The market value of preference share does not change as the rate of dividend payable to them is fixed. The capital appreciation is considered to be low as compared with equity shares. बरोबर आहे त्यांची मार्केट प्राइस मध्ये फरक पडतो का नाही म्हणून त्यांची जी व्हॅल्यू आहे शेअरची ती वाढण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत विथ कम्पेअर्ड टू इक्विटी शेअर्स. आता वोटिंग राईट महत्वाचा पॉइंट आहे. The preference shares do not have normal voting rights. त्यांच्याकडे कुठलाही voting right असतो का नाही. They do not enjoy right of control on the affairs of company. कंपनीच्या मॅटर्स मध्ये कंपनीच्या डे टू डे अफेअर्स मध्ये त्यांना कुठलाही राईट नाहीये. They have voting rights on any resolution of company directly affecting their rights. त्यांच्याकडे voting right आहे पण कधी on any resolution of the company directly affecting their rights. For example, change in terms of repayment of capital. जर कंपनी कॅपिटल रिपेमेंटच्या टर्म मध्ये काही चेंज करते तर त्यांना काय मिळणार आहे वोटिंग राईट मिळणार. ठीक आहे पुढं डिव्हिडंड पेएबल टू देम आर इन अरियर्स फॉर लास्ट 2 consecutive years एक्सेप्ट. जर मागच्या कॉन्सिक्युटिव्ह 2 इयर्स मध्ये त्यांना डिव्हिडंड मिळाला नाहीये तर त्यांच्याकडे वोटिंग राईट्स तयार होतील. ठीक आहे रिस्क. आता रिस्क बघूयात आपल्याला माहिती. द इन्व्हेस्टर्स हु आर कॉशियस जनरली परचेस प्रेफरन्स शेअर्स. सेफ्टी ऑफ कॅपिटल अँड स्टेडी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ॲडव्हान्टेजेस अटॅच्ड विथ प्रेफरन्स शेअर्स. द शेअर्स are boon for shareholders during depression period when interest rate is continuously falling. आता इकॉनॉमिक आता वरचं पॉइंट आपल्याला माहिती आहे. द इन्व्हेस्टर हु आर कॉशियस त्यांचे एकदम सूचक आहेत की त्यांना रिस्क घ्यायची नाहीये. जनरली ते काय करतात प्रेफरन्स शेअर्स परचेस करतात का कारण की रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स असतो आणि दुसरं म्हणजे काय की रिपेमेंट ऑफ कॅपिटलच्या वेळेस पण त्यांना इक्विटी शेअर्सच्या ओव्हर राईट मिळतो. ठीक आहे म्हणजे इक्विटी शेअरच्या अगोदर त्यांचं कॅपिटल रिपेमेंट होतं त्यामुळे ह्याच्यामध्ये काय असतं रिस्क कमी असते. दिस शेअर्स आर बोन फॉर शेअरहोल्डर्स ड्युरिंग डिप्रेशन पिरियड वेन इंटरेस्ट रेट इज कंटिन्युअसली फॉलिंग. आता बघा सध्या कोरोना पॅन्डेमिक चालू आहे बरोबर आहे. कुणाचे बिझनेस चालू आहेत का नाही त्यामुळे आता रेट इथनं पुढे थोडस काही पिरियड मध्ये काय असणार आहे डिप्रेशनचं हे असणार कारण की सगळेच धंदे जे आपले बिझनेसेस उद्योगधंदे आहेत ते सगळे काय चालू आहेत एकदम एक तर बंदच आहेत नाहीतर एकदम त्यांचा सेल जो आहे तो कमी झालेला आहे. ठीक आहे म्हणजे डिप्रेशन मध्ये आता कंपनीजला बिझनेसला उद्योगधंद्यांना प्रॉफिट होतोय का नाही. जर प्रॉफिट होत नाहीये तर त्याच्यामधल्या इन्व्हेस्टमेंट वरती त्यांना रिटर्न मिळतोय का नाही. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय झालेला आहे कमी झालाय. रेट ऑफ रिटर्न काय झालेला आहे कमी झालेलं आहे. पण आता प्रेफरन्स शेअरचं बघा त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड काय असतो फिक्स असतो म्हणजे त्यांना आता काय सध्या रिस्क आहे का नाही. त्यांचं काय रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स आहे मग त्यांना
फिक्स डिव्हिडंड मिळणार आहे. पुढं फेस व्हॅल्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स इज रिलेटिव्हली हायर दॅन इक्विटी शेअर्स. दे आर नॉर्मली इश्यूड ॲट फेस व्हॅल्यू ऑफ 100 रुपीज. आणि ते ह्याची इक्विटी शेअर्सची किती होती 1 रुपीज 10 रुपीज अशी दिली असते, पण नॉर्मली 10-100 रुपीज फेस व्हॅल्यू असते. ठीक आहे. पुढं राईट और बोनस इश्यू. राईट इश्यू और बोनस इश्यू काय होता, इक्विटी शेअर होल्डर्सला आपण काय करतो तर त्यांची जी कंपनीमध्ये होल्डिंग आहे त्याच्या प्रोपोर्शनेटली आपण शेअर्स आणखीन इश्यू करत होतो. दोन होते, राईट आणि बोनस. बोनस एकदम फ्री मध्ये भेटायचे. राईट इश्यू म्हणजे काय होता की कंपनीचं जर शेअर विकायचे तर कंपनी पहिलं बाहेर मार्केटमध्ये न जाता जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत कंपनीचे त्यांनाच शेअर इश्यू करते, त्याला आपण राईट इश्यू म्हणतो. आणि बोनस म्हणजे काय की कंपनीचे रिटर्न अर्निंग आहे त्यामधूनच आपण जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत त्यांना शेअर्स इश्यू करतोय. ठीक आहे. आता प्रेफरन्स शेअर होल्डर्स आर नॉट एंटायटल्ड फॉर राईट्स और बोनस इश्यू. प्रेफरन्स शेअर होल्डरला कुठलाही राईट किंवा बोनस इश्यू होत नाही. आता नेचर ऑफ इन्व्हेस्टर. प्रेफरन्स शेअर्स अट्रॅक्ट मॉडरेट टाईप ऑफ इन्व्हेस्टर्स, ज्यांचं एकदम पारंपरिक असे विचार करण्याची पद्धत आहे की एकदम त्यांना रिस्क घ्यायची नाही, अशा सूचक असे काइंड ऑफ इन्व्हेस्टर्स असतात. इन्व्हेस्टर्स हु आर कन्झर्वेटिव्ह, कॉशियस, interested in safety of capital and who want steady return on investment generally purchase preference shares. एकदम सूचक प्रकारचे, काळजी करणारे, रिस्क न घेणारे आणि ज्यांची इंटरेस्ट कुठे आहे की सेफ्टी ऑफ कॅपिटल, म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाया गेली नाही पाहिजे, ती आपल्याला परत मिळायला पाहिजे असं त्यांचा विचार करण्याचे, अशा प्रकारचे विचार करतात, अशा प्रकारचे इन्व्हेस्टर्स काय करतात प्रेफरन्स शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि इथं आपले फीचर्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स संपलेले आहेत. पुढं नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे, टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे, चला बाय बाय.